हात हातात घेताच तुला जाणवलेला माझा थंडीने गारठलेला हात आणि त्यानंतर काळजीने तुझ्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव. प्रेम याहून वेगळं असतं का रे? आठवणींना मरण नसते. आपण जेवढ्या वेळी आठवण करतो तेवढ्या वेळी आठवण पुन्हा जिवंत होते. ज्याला तुमचा भूतकाळ स्वीकारता आला त्याच्या इतका मौल्यवान दागिना दुसरा कोणताच नाही. मैत्री ही श्रीकृष्ण आणि सुदामासारखी असावी. एकाने गरिबीतही स्वतःचा कधीच स्वाभिमान सोडला नाही आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही. वेळेअभावी संगत तुटली तर तुटू द्यात, पण संवाद तुटला नाही पाहिजे. संवाद हा चांगल्या नात्याची रक्तवाहिनी असते. कुठल्याही गोष्टीचा कधीच अहंकार करू नका. छोटासा खडा देखील तोंडातील घास बाहेर काढायला भाग पाडतो. सोनं अंगावर घातले म्हणजे माणूस मौल्यवान होतो असं नाही. तेवढ्या कॅरेटची शुद्धता माणसाच्या विचारात असायला हवी. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीचीही जोड असावी लागते. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असतं. कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं. यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना भूतकाळातला पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातला सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो. दुसऱ्यांची प्रतिमा मलिन करून त्यावर स्वतःचे स्मारक उभारण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा तयार करून विचारांचा किल्ला उभारला तर तो नेहमी अभेद्य राहील. नुसतं आपलं म्हणून चालत नाही. आपल्यांनी पण आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं. झालेल्या चुकांवर भर देऊन एकमेकांना दोष देऊन निराशामय वातावरण तयार करण्यापेक्षा झालेल्या चुकांमधून बोध घेऊन मार्गात बदल करून आशादायी वातावरण तयार करणे कधीही चांगले असते. वेदांचा अभ्यास करणं सोपं आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असे समजा. कोणाची बरोबरी करायची ठरवलं की समोरच्याचं अनुकरण करता करता अफाट दमछाक होते. कृतीची बरोबरी करण्यापेक्षा चांगल्या विचारांचं अनुकरण करणं केव्हाही श्रेष्ठच. मार्ग कसा काढायचा हे माणसाला संकट आणि अडचणीच शिकवतात. कान भरणारी माणसं डोक्यावर बसली की जीव लावणारी माणसं दूर होतात. तुमच्या मनाला पटेल तसं वागा, पण तुमच्यामुळे कुणाचं मन दुखेल असं कधी वागू नका. कारण मनाचे भाव दिसून येत नाहीत, पण वेदना खूप होतात. जर तुम्ही काट्यांवर लक्ष केंद्रित केले तर फुलांची प्रशंसा करू शकणार नाही, पण जर तुम्ही फुलांकडे प्रथम लक्ष केंद्रित केले तर काटे जास्त टोचणार नाहीत. त्याचप्रमाणे लोकांच्या सद्गुणांवर लक्ष केंद्रित करा, दुर्गुणांवर नको. जगण्यातलं जग आणि स्वप्नातील जग याचा ताळमेळ कधी बसत नाही आणि म्हणूनच सुखाची आसही कधीच सुटत नाही. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दांपेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही. पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा. मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचे असेल पण वेळ नक्कीच तुमची असेल. काही माणसं ही चपलांसारखे असतात जे आपल्यासोबत तर नेहमी राहतात, परंतु पाठीमागून शिंतोडे उडवण्याचं काम करतात आणि अशा चपला वेळच्या वेळी बदललेल्या बऱ्या. छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही, अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते. कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक
असतात, पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो. शरीराला बिघडवणारे अन्न, मनाला बिघडवणारे विचार आणि मनस्थितीला बिघडवणारे लोक यांच्यापासून नेहमी लांब राहणे चांगले. नात्यातलं गणित समजणं खूपच अवघड असतं, मात्र ते एकदा का समजून घेतलं की नातं निभावणं खूप सोपं होऊन जातं. म्हणजेच काय तर कुठल्याही नात्यामध्ये मीपणा कमी करता आला की आपलेपणा वाढतो आणि हाच आपलेपणा नात्यांमध्ये जिवंतपणा कायम ठेवतो. तुमचे निर्णय खूप महत्त्वाचे असतात. विचार करून घ्या, योग्य दिशेने जा. सोप्या किंवा चुकीच्या किंवा प्रवाहाच्या दिशेने नको. स्वप्न हे मोफतच मिळत असतात, मात्र ते मिळवण्यासाठी मेहनत नावाची किंमत मोजावी लागते.